नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज मी बनवणार आहे पनीर मसाला, अगदी हॉटेलच्या चवीसारखा. तर तो कसा बनवायचा, चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतले आणि त्याचे बारीक क्यूब केले. नंतर त्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आता हे सर्व पनीरला चांगलं लागलं पाहिजे असं मिक्स करायचं. आता मी जे हे मसाले लावलेत पनीरला, तर तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता, नाही लावले तरी चालतील. पण मसाले जर टाकले तर पनीरची चव आणखी छान लागते, त्यामुळे मी मसाले टाकते. त्यानंतर मी हे पनीर तेलामध्ये फ्राय करणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 3-4 चमचे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर आपण हे बारीक कट केलेले पनीर आहे ते यामध्ये ठेवायचे आणि गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरतीच मी हे पनीर हलकेसे म्हणजे 1 मिनिट फ्राय करून घेणार आहे. खूप जास्त जर फ्राय केले तर पनीर कडक लागतात आणि भाजीमध्ये टाकल्यानंतर ते वातडल्यासारखे होतात, त्यामुळे हलकेसेच फ्राय करायचे. तर इथे पनीर फ्राय झाले आहेत, ते मी काढून घेते. त्यानंतर पनीर फ्राय केलेल्या कढईमध्येच मी कांदा फ्राय करणार आहे. तर या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. अगोदर हा कांदा मी 1 ते 2 मिनिटापर्यंत हलकासा फ्राय करणार आहे. आणि तुमच्या घरी जर कोणी पाहुणे येणार असेल तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. 1 ते 2 मिनिटं झालेत. आता यामध्ये मी आल्याचे थोडेसे तुकडे टाकते. त्यानंतर थोडासा लसूण टाकायचा आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे बारीक कट करून टाकते. आता हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच चांगले नरम होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. याला साधारण 4 ते 5 मिनिटं लागतील. नंतर यामध्ये 10-12 काजू असे बारीक कट करून टाकलेत. आता हे सगळं चांगलं मिक्स करून याला चांगलं फ्राय करून घेऊया. तर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो चांगलं नरम झालेला आहे. आता याशिवाय यामध्ये इतर काहीही टाकायचं नाहीये. तर हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. तोपर्यंत आपण इकडे पुढची प्रोसेस बघूया. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा थोडासा कांदा आणि तयार केलेली जी ग्रेव्ही आहे ती चांगली फ्राय करायची आहे. तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी साधारण 2 ते 3 टेबलस्पून बटर घेतले आणि बटर जळू नये म्हणून यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. तुम्ही या ठिकाणी बटरच्या ऐवजी साधं तेलसुद्धा घेतलं तरी चालतं, काही हरकत नाही. पण जे काही घेतलं ते थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये आपले मसाले चांगले फ्राय होतील. नंतर यामध्ये मी टाकते अर्धा तेजपत्ता, 1 दालचिनीचा मोठा तुकडा, 2 हिरवी वेलची, 2 लवंग आणि 2 काळी मिरी. आता हे सगळं आपण हलकंसं फ्राय करून घेऊया. आता हे मसाले हलकेसे फ्राय झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकायचा. नंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून टाकायचा आणि आता हे सगळं चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती मी हा कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करणार आहे. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार करूया. तर कांदा टोमॅटो चांगला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि यामध्ये 2 टीस्पून लाल तिखट टाकायचं. त्यानंतर अर्धा टीस्पून हळद टाकायची आणि 1 टीस्पून गरम मसाला टाकायचा. नंतर मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ही ग्रेव्ही एकदम बारीक वाटून घेतली, हे बघा. आणि इकडे आपल्या कांद्याला सुद्धा सोनेरी रंग आलाय, चांगला फ्राय झालेला आहे. आता यामध्ये मी थोडेसे मसाले टाकते. तर अर्धा चमचा धने पावडर टाकायची, त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आणि 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची. काश्मीरी लाल मिरची पावडर जास्त तिखट नसते, याने भाजीला फक्त चांगला कलर येतो, त्यामुळे ही पावडर टाकली आहे.
हे मसाले चांगले फ्राय झाले की नंतर यामध्ये ग्रेव्ही टाकायची. आता ही ग्रेव्ही मसाल्यांमध्ये मिक्स करून चांगली फ्राय करायची आहे. जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत ही ग्रेव्ही फ्राय करायची आहे. तर गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपण ही ग्रेव्ही फ्राय करून घेऊया. तर या ठिकाणी ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. असंच तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही फ्राय करायची, म्हणजे भाजीला छान चव येते. नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं त्यामधलं थोडं पाणी टाकलं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी कमी जास्त घेऊ शकता. ग्रेव्ही खूप घट्ट वाटते तर यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकूया. तर यामध्ये मी पूर्ण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, पण तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी टाकू शकता. हे बघा अगदी व्यवस्थित झाली आहे आणि ही चांगली उकळल्यानंतर आणखी घट्ट होईल. नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करायचं. नंतर या भाजीवर आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता यावरचं झाकण काढून घेतले आणि हे बघा भाजीला चांगली उकळी सुद्धा आली आहे. खूपच मस्त झाली आहे आणि वास सुद्धा खूप छान येतोय. आता यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर टाकूया. पनीर टाकल्यानंतर हे ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घेते. नंतर पुन्हा एकदा यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे हे पनीर भाजीमध्ये चांगलं मुरेल. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे. यावरचं झाकण काढून घेते आणि हे बघा यावरती तरीसुद्धा किती छान आली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा सोप्या पद्धतीने एकदा पनीर मसाला नक्की बनवून बघा. हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच चवीला लागतो. नंतर यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर गॅस बंद करते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.